आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पसायदान अर्थ. आता विश्वात्मक देवांनो, या वाणीरूपी यज्ञाने संतुष्ट व्हा आणि संतोष पावून मला प्रसादाचे दान द्या. दुष्ट व्यक्तींचा दुष्टपणा नष्ट व्हावा, त्यांची सत्कर्मांविषयीची आवड वाढावी. सर्व मनुष्यांमध्ये आणि प्राणीमात्रांमध्ये एकमेकांबद्दल मित्रभाव वाढावा. पापी अधर्मी लोकांचे वाईट विचार, अज्ञान दूर व्हावे. या संपूर्ण विश्वावर स्वधर्मरूपी सूर्याचे तेज पसरावे. प्रत्येक प्राणीमात्राची सदिच्छा पूर्ण व्हावी. सर्वांचे मंगल करणारे परमेश्वरनिष्ठ भक्त सर्वांना या पृथ्वीवर भेटावेत. हे संत सज्जन म्हणजे कल्पवृक्षांचे बगीचे, चैतन्यरूपी चिंतामणी, अमृतवाणीचे सागर, डाग नसलेला चंद्र, ताप न देणारा सूर्य आहेत. हे सर्वांचे सोयरे व्हावेत. त्रैलोक्यामध्ये सर्वांना आदिनारायणाची भक्ती करून सर्व सुख प्राप्त होवो. हा अमृतानुभव ग्रंथ ज्याचे जीवनसार असेल
तो दृष्ट आणि अदृष्ट अशा सर्व ठिकाणी विजयी होवो. असा प्रसाद मागितल्यावर श्री ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ म्हणाले की तथास्तु, असेच होईल. हे प्रसादरूपी दान परमेश्वराकडून मिळेल. या वरप्रसादाने श्री ज्ञानदेव सुखी झाले.